भंडारा जिल्ह्यातील तुमसा तालुक्यातील कमकासूर येथे बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी गावाला भेट देत आंब्याच्या झाडाखाली खुली जनसभा घेतली। सुमारे 2 तास चाललेल्या बैठकीत त्यांनी प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या समस्या शांतपणे ऐकून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। गेल्या 40 ते 50 वर्षांपासूनच्या अन्यायाबाबत ग्रामस्थांनी संताप व वेदना व्यक्त केल्या। काहींनी अश्रूंनी व्यथा मांडल्या। सितेकसा, सुसुरडोह व कमकासूर येथील सुमारे 1000 नागरिक उपस्थित होते। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती नाराजीचे कारण ठरली असून मागण्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। अशोक उईके माजी जिल्हा परिषद सदस्य आज ह्या कमकासूर आपलं सुसुरडो ह्या गावाच्या प्रकल्पग्रस्त गावाचं एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सध्या आज आमचे जिल्हाधिकारी साहेब भंडारा हे आले होते। परंतु दुर्दैव असं की आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना सांगितलं होतं की आदिवासी प्रकल्प अधिकारी इथं उपस्थित राहिलं पाहिजे, परंतु ते आले नाही। जो मुख्य मुद्दा होता जमीनच्या बदल्यामध्ये जमीन आणि शासनाची योजना आहे स्वाभिमान सबलीकरण, त्या योजनेमुळे आपण यांना जमीन देऊ शकत होतो, परंतु ते अधिकारी न आल्यामुळे हा प्रश्न इथंच थांबला आणि याला जबाबदार ते अधिकारी आहेत। मी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नमस्कार, मी किशोर उईके, बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षाच्या वतीने आज इथं कमकासूर जुना गाव कमकासूर इथं जिल्हाधिकाऱ्यांनी सभा घेतली। 1 एप्रिल 2026ला आम्ही जलसमाधी घेतली, त्या संदर्भात आज सभा होती आणि या सभेमध्ये फक्त आश्वासन देण्यात आलं जिल्हा अधिकाऱ्याकडनं की माझ्या अधिकारात जे आहेत मी करतो, जे शासन स्तरावरती आज जे ते करणार आपण त्यांना प्रस्ताव देऊ। मला तेच तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मला सरकारला तेच म्हणायचं आहे की जिल्हाधिकारी ते आपला स्वतःचं काम करणार, त्यांच्या अधिकाराखाली नसतील ते, पण मला हे म्हणायचं आहे की जे शासनाचे अधिकारी खाली आहेत, जसं आम्हाला जमीन पाहिजे आदिवासी असल्यामुळे। कारण कसं आहे की आदिवासी लोकांना असा कायदाच नाही बनला की आदिवासी असलेले वर्ष काढून काढी असलेले ब्रिटिशकालीन गावात असलेल्या व्यक्तींना जमिनीच्या बाहेर करता येत नाही। एव्हन प्रधानमंत्रीला पण अधिकार नाही आहे, कारण हा नियम आणि हे कायदे राष्ट्रपतीने स्वतः बनवलेले आहे की या लोकांना जरी संपादित केल्या जमीन त्यांना तेवढंच जमीन दुसऱ्याकडे द्यायचं आणि त्यांच्या हर्जना पण द्यायचा। त्यांनी हर्जना दिलं कवडीमोल भावाचा आणि जमिनीपासून वंचित ठेवलं, म्हणून आज आम्हाच्या काही लोकांना इथं राहून आपली जीवन जगण्याची प्रक्रिया करावं लागत आहे, कारण तोच आहे। आणि आता गोष्ट अशी आहे की गावं गेलं, जमीन मिळाली नाही, आर्थिक पॅकेज नाही मिळालं। आर्थिक पॅकेज मला गेल्या 40 वर्षापासून रोजगार आमचं कामं नाही या गावाला। आम्ही शासनाला वेळोवेळी म्हणतो, आज कलेक्टर म्हणतं की तुम्ही हे केलं का ते केलं का, अधिकाऱ्याला विचारतो, अधिकाऱ्याकडे उत्तर नाही आहे। मग काय बोलणार आपण, कुणाला बोलणार आहे? आणि शासन आपल्या इथे झोपा काढत आहे। आपण वेळोवेळी तेच म्हणतो आणि मला शासनास्तरावरचे प्रस्तावित जर कलेक्टरनं नाही केला तर येणाऱ्या 15 दिवसात या बावनथडीचं पाणी अडवल्याशिवाय राहणार नाही। मी आणि माझे समस्त ग्रामवासी बावनथडी गेलेले जेवढे गाव आहेत त्या सर्व लोक माझ्याबरोबर राहतील, याची दक्षता जिल्हाधिकारी आणि शासनानं घ्यावी। जर एवढ्या दिवसात प्रतिउत्तर जिल्हाधिकाऱ्यांना तुरंत भेटायला पाहिजे, हे अपेक्षा करतो मी। नमस्कार, मी वैभव चुपकर, प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन। आज कमकासूर गावामध्ये जिल्हाधिकारी स्वतः येऊन त्यांनी आमच्या व्यथा ऐकून घेतल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। पण जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या काही आम्हाला आमच्या मागण्या संदर्भात आश्वासन दिलेले आहेत ते त्वरित आणि विहित वेळेमध्ये त्यांनी पूर्ण करावे। पुन्हा आमची फसवणूक करू नये। आम्हाला 40 वर्षाचा वनवास संपण्याच्या आशा या ठिकाणी आमच्या पल्लवित झालेल्या आहेत, तेव्हा आमच्या आशा निराश करू नये, हेच आव्हान आम्हाला प्रशासनाला करायचे आहे। पुन्हा जर प्रशासनाने आमची फसवणूक या ठिकाणी केली तर यापेक्षा गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील, हे सुद्धा यांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। काय या गावासाठी तुम्ही करणार आहात? इथे बावनथडी प्रकल्पग्रस्तच्या काही डिमांड वगैरे आहे। त्यांच्या डिमांड 300-400 लोक इथे जमले होते, तर त्यामुळे मी इथे आलो आणि मीटिंग घेतले त्यांच्यासोबत आणि त्यांचे जे डिमांड वगैरे आहे त्यांच्या डिमांड मी ऐकलं व्यवस्थित आणि त्यांच्या डिमांड पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो। जे जिल्हा स्तरावरचे जे डिमांड आहे त्यांच्या ते मी 100% त्यासाठी मी प्रयत्न करतो आणि जे बेसिक फॅसिलिटी वगैरे आहे त्यांच्या 3 ट्रायबल गावमध्ये ते आपण पूर्ण करायला प्लॅनिंग करतो आणि कॅम्प पण घेतो
की काय काय त्यांच्या जे सोयी सुविधा आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी आपण प्रयत्न ऍडमिनिस्ट्रेशनच्या वतीने करणार. सर, ग्रामपंचायतची मागणी केलेली आहे गावकऱ्यांनी, कसं पाहता या संपूर्ण विषय? ग्रामपंचायतची मागणी जी आहे ते मी ऐकलं, ते त्यामध्ये काही ते डिफरंट ग्रामपंचायतमध्ये ते त्यांना अटॅच केलेलं आहे. त्यांना इंडिपेंडेंट ग्रामपंचायतची त्यांची डिमांड आहे. तर त्यासाठी मी आपण अभ्यास करतो आणि जर करू शकतो ते नियममध्ये बसतात तर आपण 100% त्यांच्यासाठी नवीन ग्रामपंचायत जर करू शकतो त्यांच्यासाठी करणार. थँक्यू. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.